मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घेत नाहीये, याचं चौथं कारण मला असं वाटतं, की ओडिशामधील स्थानिक राजकारण किंवा धर्मेंद्र प्रधान यांची जी पकड ओडिशाच्या राजकारणावर आहे, ते एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं. ओडिशा या राज्यातून धर्मेंद्र प्रधान हे येतात. याच ओडिशा राज्यातील एका लोकसभेतून ते आज लोकसभेचे सदस्य आहेत, ज्यामुळे ते आज भारताचे शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत. आणि या ओडिशा राज्यामध्ये आज लोकसभेच्या 21 जागा आहेत आणि या 21 जागांपैकी 20 जागा आज बी-जे-पीने जिंकलेल्या आहेत, गेलेल्या आत्ताच्या 2024च्या लोकसभा निवडणुकामध्ये. हा स्ट्राईक रेट बी-जे-पीचा कोणत्याच राज्यात नाहीये. मग ते उत्तर प्रदेश असेल किंवा मग गुजरात असेल. 24 वर्षांची नवीन पटनायक यांची सरकार उलटून आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकामध्ये ओडिशामध्ये बी-जे-पी सरकार आलेलं आहे आणि या सगळ्या यशामागे धर्मेंद्र प्रधान यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे पक्षासाठी धर्मेंद्र प्रधान हे खूप गरजेचे आहेत.